या योजना सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, त्या पत्रकारांना तुम्ही जरा विचारा, मुंबईच्या पत्रकारांना, की काय झालं, ऑफिशियल पत्रकार परिषद झाल्यानंतर काय काय बोलले। अरे तुम्हालाच बोलले पत्रकारांना, अरे तुम्ही तरी चर्चा सुरू ठेवा की बाबा हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतो। विचारा, कारण मी अगोदर पण म्हणलोय, एक चेहरे के पीछे कई चेहरे लगा लेते हैं लोग। म्हणून एका माणसाला किती चेहरे असतात हे माझ्यापेक्षा दुसरा कोणी ओळखू शकत नाही। आणि म्हणूनच या ठिकाणी ज्या आघाडीतल्या मित्र पक्षांना देखील तुमचा चेहरा नकोसा झालाय, त्याला जनता कशी स्वीकारेल हा एक विषय आहे। आणि म्हणून मी हे बोलणार नव्हतो, परंतु आज ज्या पद्धतीने जे राजकारण करतायत, अरे उठता बसता झोपताना एकनाथ शिंदे महायुती सरकार, का रे तुमच्या पोटात दुखतंय? अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून, मी गरीब परिवारातला मुलगा आहे म्हणून तुमच्या पोटात दुखतंय का? सोन्याचा चमचा घेऊन जागीरदाराने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? अरे मरमर काम करतोय, 24 तास आम्ही काम करतोय, मी पहाटेपर्यंत करतो, अजितदादा पहाटेला सुरू करतात, देवेंद्रजी पूर्ण दिवसभर करतात, असं 24/7 हे सरकार आज काम करतंय। आणि म्हणून माझ्या बहिणींना माझी विनंती आहे, हे असे खोटे नाटे लोक आले की त्यांना मात्र तुम्ही जागा दाखवा, म्हणा तुम्ही तर आमच्यासाठी काय केलं नाही, तुम्ही तर आम्हाला काय दिलं नाही, आम्हाला तर योजना सुरू केल्या महायुती सरकारने, आपल्या मोदी साहेबांनी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, कुठं खाती अकाउंट होते बँकेमध्ये? जेव्हा मोदीजीने ती स्कीम चालू केली, जनधन योजने प्रत्येक महिलेचे खाते सुरू झाले, हे कुणी केलं? 50-60 वर्षात कधी काँग्रेसला सुचलं? कधी नाही सुचलं। राजीव गांधी स्वतः सांगितलं, राजीव गांधींनी, की केंद्राने 1 रुपया दिला तर तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेपर्यंत 15 पैसे होतात, म्हणजे 85% भ्रष्टाचार। मी नाही सांगत, राजीव गांधी यांनी सांगितलं। मग जर आम्ही हे 3,000 1,500 तुमच्याकडे आहे, आम्ही देतोय महिन्याला, इथं जर सरकार दुसरं असतं तर किती पैसे मिळाले असते? 15% म्हणजे 400 रुपये। आता तुम्हाला किती मिळाले? 1,500 पूर्ण, 3,000 2 महिन्याचे पूर्ण मिळाले ना। पूर्ण पैसे देणारं सरकार आपलं आहे। मधले एजंट काढून टाकले, मधले सगळे दलाल काढून टाकले, डायरेक्ट डीबीटीने पैसे आमच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि पैसे जमा होऊ लागले। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, विनंती करेन की तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी कायम ठेवा। काय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, आम्हाला आनंद होतो की एक काय मोठं आम्ही केलंय, काय मोठा दिवा लावलाय। आम्ही असं काही केलेलं नाही, पण जे काय सरकारकडून करता येईल तेवढं आम्ही केलंय। आज माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे, चेहऱ्यावर बघितल्यानंतर कळतं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला जास्त आनंद होतो। मी आपल्याला सांगतो, मी मुख्यमंत्री पदाची शपथ जेव्हा घेतली तेवढा आनंद मला झाला, त्यापेक्षा जास्त आनंद आज या ठिकाणी होतोय महिलांच्या योजना सुरू केल्यानंतर। म्हणून हे देणारं सरकार घेणारं नाही, कायम स्वरूपी योजना चालू राहील। आणि म्हणून जेव्हा तुमच्याकडे येतील त्यांना खडे बोल सुनवून त्यांना सांगा, का आमच्या योजनेमध्ये खोडा घालता, का योजना बंद करायला बघता? कोर्टात गेले, कोर्टाने दिली थप्पड, कोर्ट म्हणाले सरकारचा अधिकार आहे, या बहिणींचे पैसे कोर्टाने पण थांबवले नाही। म्हणजे तुम्ही कोर्टात पण गेले ही योजना थांबवण्यासाठी, म्हणजे काय? तुमच्या पायाखालची वाळू सरकली, तुमच्या छातीत धडके भरली, आनंदाचा शिदा तुम्हाला मिळतो। गणपतीला, दिवाळीला आनंदाचा शिदा काय मिळते? रवा, मैदा, साखर, तांदूळ नाही,